नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 12वीच्या बोर्ड परीक्षांच्या संदर्भातील प्रश्नपत्रिका आपण अभ्यासाला घेतलेल्या आहेत. यामध्ये विविध विषयांच्या बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आपल्याला अभ्यासासाठी देण्यात येत आहेत. यापूर्वी आपण मराठी, इंग्रजी, अर्थशास्त्र, इतिहास, भूगोल, SP, OC या सर्व विषयांच्या संदर्भातल्या प्रश्नपत्रिका अपलोड केलेल्या आहेत. आज आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी म्हणजे पुस्तक पालन आणि रेखाकर्म ही वाणिज्य विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासाला घेतलेली आहे. विद्यार्थ्यांना नेक्स्ट येणाऱ्या परीक्षांमध्ये पाठीमागच्या बोर्डच्या प्रश्नपत्रिकांचा विचार करून अभ्यास करण्याची एक मदत व्हावी या हेतूने आपण ह्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना पुरवत आहोत. थोडेसे अकाउंटच्या प्रश्नपत्रिका ब्लर आहेत, म्हणजे दिसायला थोडासा प्रॉब्लेम होतो आहे, म्हणून मी वाचून काही प्रश्न सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आहे. या प्रश्नपत्रिका आपण टेलिग्राम चॅनलवरती सर्व अपलोड केलेले आहेत. त्या ठिकाणी ही प्रश्नपत्रिका तुम्हाला PDF स्वरूपात मिळणार आहे. तर टेलिग्राम चॅनलवरती जा. सेम आपल्या यूट्यूब चॅनलच्या नावाने टेलिग्राम चॅनल आहे, त्यावरती गेलात तर तुम्हाला ह्या प्रश्नपत्रिका सर्व त्या ठिकाणी पाहायला मिळतील आणि PDF स्वरूपातील फाईल तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला, आज आपण ऑक्टोबर 2021मध्ये झालेली बोर्डाची जी बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी म्हणजे अकाउंट ह्या विषयाची प्रश्नपत्रिका होती त्याची माहिती पाहूयात. टाईम 3 तासाचा होता. 11 पेजेस आहेत आणि मार्क 80 आहेत. पहिला प्रश्न 20 मार्काचा आहे. अटेम्प्ट द फॉलोइंग सब क्वेश्चन असं त्यामध्ये देण्यात येतं आणि पहिला सब क्वेश्चन आहे सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड रिराईट द सेंटेन्स म्हणजे करेक्ट ऑप्शन निवडून वाक्य पुन्हा लिहायचं होतं. पहिलं सेंटेन्स आहे त्यामध्ये अ स्टेटमेंट शोविंग फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस इज कॉल्ड ॲज ट्रायल बॅलन्स, कॅपिटल, बॅलन्स शीट, ट्रेडिंग अकाउंट. सेकंड क्वेश्चन होता त्यामध्ये द सेट ऑफ प्रोग्राम दॅट डायरेक्ट टू कॉम्प्युटर टू परफॉर्म डिझायर टास्क इज सॉफ्टवेअर, प्रोग्राम, ॲप्लिकेशन, हार्डवेअर. तिसरा क्वेश्चन आहे द इन्फॉर्मेशन सप्लाइड बाय फायनान्शियल स्टेटमेंट आर डॅश डॅश इन नेचर, युनिव्हर्सल, कम्प्लीट, हिस्टॉरिकल अँड नन ऑफ दिस. चौथा क्वेश्चन होता द बॅलन्स ऑफ द कॅपिटल अकाउंट ऑफ रिटायर्ड पार्टनर इज ट्रान्सफर्ड टू हिज डॅश डॅश अकाउंट, एक्झिक्युटर्स लोन, लोन, वाईफ्स लोन, सन्स लोन. आणि पाचवं सेंटेन्स होतं द क्लोजिंग बॅलन्स ऑफ रिसिप्ट्स अँड पेमेंट्स अकाउंट युजली रिप्रेझेंट डॅश डॅश बॅलन्स, क्लोजिंग स्टॉक, कॅश अँड बँक, सरप्लस, डिफिजिट. बी हा उपप्रश्न होता सेकंड राईट अ वर्ड टर्म फेज विच कॅन सबस्टिट्यूट ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. यामध्येही 5 सेंटेन्स आहेत. पहिले सेंटेन्स आहे द शेअर्स ऑन विच डिव्हिडंड इज नॉट फिक्स्ड. सेकंड होतं अमाऊंट विच इज नॉट रिसिवेबल फ्रॉम ड्रॉवी ऑन अकाउंट ऑफ इन्सॉल्व्हेन्सी. थर्ड होतं लायबिलिटी लायकली टू अराइज इफ फ्युचर ऑन हॅपनिंग ऑफ सम इव्हेंट. चौथं होतं रेशो बाय विच सर्वायविंग पार्टनर आर बेनिफिटेड ऑन द डेथ ऑफ द पार्टनर. आणि पाचवं होतं अकाउंट ओपनिंग ऑफ रिव्हॅल्युएशन ऑफ असेट अँड लायबिलिटीज. यानंतर C फाइंड आउट ऑड 1. यामध्ये ही 5 क्वेश्चन आहेत. डिक्रीज इन फर्निचर, पेटंट्स रिटर्न ऑफ, इंक्रीज इन बिल्स पेएबल, RDD रिटर्न ऑफ. दुसरं होतं सबस्क्रिप्शन रिसिव्ड, सन्ड्री रिसिप्ट, इंटरेस्ट रिसिव्ड, ऑडिट फीज. तिसरं होतं डॉक चार्जेस, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, कस्टम ड्युटी, वेजेस अँड सॅलरीज. चौथं होतं इलेक्ट्रिसिटी बिल, ट्रेड बिल, इनलँड बिल, फॉरेन बिल. आणि पाचवं होतं क्रेडिटर, लँड अँड बिल्डिंग,
जनरल रिसिव्ह कॅपिटल. आणि डी हा उपप्रश्न होता कॅल्क्युलेट द फॉलोइंग. यामध्ये फेन डिस्क्रिप्शन इज 7,500 and closing balance of liability book is 92,500. Calculate the opening balance of library book. Second होता ABC are partner sharing profit in position of 1/2, 1/3 and 1/6. If retire, what will be the new profit sharing ratio? थर्ड होता 12% per year interest on bank loan 80,000 for 6 months. Calculate interest. Insolve parents capital account. Debit side total is 1 lakh and credit side total is 60,000. Calculate deficiency. आणि पाचवा सेंटेन्स होतो यामध्ये Insurance premium is paid for the year ending 13th September 2020 amounted to 1,500. Calculate prepaid insurance assuming that the year ending is 31st March 2020. सेकंड क्वेश्चन होता 10 मार्क्ससाठी. यामध्ये द बॅलन्स शीट ऑफ प्रथमेश and शिव who share profit and loss in his ratio of 3:2 as at 31st March 2020 was as under. इथं हे बॅलन्स शीट दिलेलं आहे आणि त्याच्या संदर्भातलं क्वेश्चन सांगतो काय विचारलेलं होतं. प्रिपेअर करायचं होतं आपल्याला प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, कॅपिटल अकाउंट ऑफ पार्टनर्स अँड न्यू बॅलन्स शीट. त्याला और क्वेश्चन होता गिव वन below is the balance sheet of Geeta, Yogita and Pranita who were sharing profit and losses equally. यामध्येही आपल्याला प्रिपेअर करायचं होतं रिव्हॉल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट ऑफ न्यू फर्म. तिसरा क्वेश्चन होता 10 मार्क्ससाठी. यामध्ये प्रभाकर, सुशील अँड सुनील वेर इन partnership sharing profit and losses in the ratio 2:1. Their balance sheet as on 31st March 2019 was under. बॅलन्स शीट दिलेली होती आणि इथं प्रिपेअर करायला सांगितले रिअलायझेशन अकाउंट. सेकंड होता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बँक अकाउंट. याला और दुसरा एक होता जनरल एंट्रीज इन द बुक ऑफ मोहिनी. त्या संदर्भातला हे तुम्ही क्वेश्चन पेपर मी टेलिग्रामवरती शेअर केल्यावरती तिथून तुम्ही वाचून घ्या. इथे मी एवढं डिटेलमध्ये आता सांगत नाही आहे, फक्त क्वेश्चन काय होते ते एकदा पाहून घेतो आपण. क्वेश्चन 4 8 मार्काचा होता, ज्यामध्ये 5 जनरल एंट्री इन द बुक ऑफ निहारिकास लिमिटेड जनरल एंट्री करायची होत्या. किंवा त्याला और क्वेश्चन होता एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीमचं इम्पॉर्टन्स सांगायचे होते. क्वेश्चन 5 होता. ही क्वेश्चन प्रिपेअर करायला सांगितलं प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, गोपाल्स कॅपिटल अकाउंट, कॅल्क्युलेट गोपाल्स शेअर ऑफ गुडविल, कॅल्क्युलेट गोपाल्स शेअर ऑन प्रॉफिट अप टू द डेट ऑफ हिज डेटवरती पार्टनरशिप डेटच्या आधारावरती विचारलेलं क्वेश्चन. त्यालाही और दुसरा एक क्वेश्चन होता कवर द अबोव बॅलन्स शीट इंटू व्हर्टिकल बॅलन्स शीट, हे कन्वर्ट करायचं होतं. आणि क्वेश्चन 6 12 मार्काचा फॉलोइंग इज द बॅलन्स शीट अँड रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ऑफ पोल हॉस्पिटल परभणी. हे बॅलन्स शीट दिले आणि रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ऑफ द फॉलोइंग इयर पण दिलेलं आहे. ॲडिशन इन्फॉर्मेशन आहे आणि प्रिपेअर करायचे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2020. क्वेश्चन 7 12 मार्कचा. यामध्येही वर्धा ट्रेडर्सच्या पार्टनरशिप फर्मच्या बाबतीत दिलेल्या आहेत. रमेश आणि सुरेश आर
पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस इज इक्वल रेशो फ्रॉम द बॅलन्स शीट दिलेलं आहे. ॲडजस्टमेंट दिलेले आहेत, त्या ॲडजस्टमेंट आपल्याला करायच्या होत्या. अशा पद्धतीने ही अकाउंटची क्वेश्चन पेपर होती. ठीक आहे मित्रांनो, चला तर मग ही क्वेश्चन पेपर थोडीशी ब्लर आहे, म्हणजे बऱ्यापैकी ब्लर आहे. मला ती वाचायलाही प्रॉब्लेम येतो अशा पद्धतीची आहे. त्यामुळे तुम्ही टेलिग्रामवरून ही डाउनलोड करून घ्या आणि तिथून ह्यामध्ये असलेले प्रश्न पाहून तुमची अभ्यासाची तयारी करू शकाल. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने इतर विषयांच्या संदर्भातील बोर्ड परीक्षांची माहिती घेऊन. तोपर्यंत नमस्कार.